हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। नवाम्रपल्लवभासं पिग्मभूषश्च लोचनं पीताम्बरधरं देवं शङ्खचक्रगदाधरं विश्वाकारं विश्वयोनिं विश्वाधारं परं हरिं सहस्रशिरसं विष्णुं शेषसंज्ञं रमापतिं। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमस्मरणा भवेत्। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्यादिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। प्रथमत जाऊंगेनो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जाऊंगेनो। विशेष रीतीनं आयचे सुसंदर्भाचे एक भाद्रपद मासाचे शुक्ल चतुर्दशी पर्वकालारी अत्यंत पूजनीय देव नशील तसले अनंत पद्मनाभ व्रताचे एक विशेष पूजा अर्चना घडचत तसले एक विशेष पर्वकालांतू अनंत पद्मनाभ देवाक नतमस्तक जावंगेनो। आमगेले समस्त गोकर्ण मठाचे गुरुपरंपरेक विशेष रीतीनं वृंदावनस्थ सर्व स्वामेले वृंदावनांक नतमस्तक जावंगेनो। विद्यमान्य स्वामी जावनशिले विद्याधीराज विद्याधीश तीर्थ स्वामेले चरणकमलांक नतमस्तक जावंगेनो। सर्व महाजनाक भजकांक एक कसनेचे एक व्रत केल्यारी ते व्रताचे सांग्यता घडत तर जाल्यारी ते व्रताचे एक पुराणाचे श्रवणा निमित्तानं ते सर्व ही कार्य संपन्न जातके। आम्ही आत कसनेच काम करता तर जाल्यारी प्रथमत जावंगन कस की एक मनांत आमगेले एक संशय उरता ना हे व्रत केल्यार कसन आमगे एक परमात्मा कसन एक अनुग्रह करता म्हणत तसले एक भावना दवरंगेन आम्ही व्रत करता के जाल्यार कसने करता तर जाल्यार न अपेक्षितम न याचितव्यम के म्हळ्यार कसनेच एक अपेक्षा दवरंगेन आम्ही व्रत करचा ना के। आम्ही कसन मागता की म्हळ्यार हे व्रत सर्व ही आमकां बऱ्यापणा जावका परमात्माले चरणारविंदांतू परमात्मानाची आमकां योग्य रितीनं मार्गदर्शन करूंगेनू आमगेले अंतर्यामी जावंगेनूची ताणें हे व्रताचे उपासना आमगेले कणच्यानाची घडोवंगेनू ताजी सांग्यता तोची करूसून घेत आसा म्हणत तसले आम्ही कल्पनातीत जावंगेनू परमात्माले अनुसंधान करूंगेनू विशेष रीतीनं व्रताचे उपासन करका के। तांतूची अत्यंत पवित्रतम व्रत अनंत पद्मनाभाले हे व्रताचे अत्यंत महिमान्वित महत्व आनीची मस्त विस्तारित जावंगेन आसा असले अत्यंत दुर्लभ देल तसले अत्यंत पावित्रतम देल तसले हे अनंत पद्मनाभाले व्रत आम्ही सर्वान हे एक परमात्माले सन्निधानांतू कुंभापुराधीशाले विशेष पर्वकालार आम्ही एक सर्व ही भागी जावंगेनू ताजे जे श्रेय घेवच्याक आम्ही पाविले आसा। एक नैमिषारण्यांतू शौनकादी सूत महर्षी सर्व ही पूर्वांतू भागीरथीचे नदी तीरांतू धर्मासक्त विषयाचरी विशेष रीतीनं धर्मराजाचे एक धर्म परिपालन करच्याक संदर्भाचरी जरासंधादी सर्व ही दैत्याक संहार करूंगेनू श्री कृष्णाले प्रेरणेच्यान विशेष रीतीनं राजसूया यज्ञ करका म्हणत असले यज्ञाक अनुग्रहित करूंगेनू परमात्माले आशीर्वाद घेवनू ते सर्व ही यज्ञाक सरंजाम की ना तर जाल्यार कसनी यज्ञ सामग्री की ना अतिथि अभ्यागताक कसने एक आह्वान करचस की ताका सर्व ही एर्पाट करूंगेनू। यज्ञशालेंतू सर्व ही इंद्रादी देवते अनुसरून घेनो विशेष रीतीनं रत्न वैढूर्य अलंकृत देल तसले धर्मरायाले आस्थानांतू अत्यंत सुशोभित जावंगेन तसले राजसूय यज्ञाचे एक प्रारंभित घडता। तांगेलेची कुटुंबीय जावंगेन तसले हे गांधारीलो चल जावन तसलो दुर्योधनाक विशेष रीतीनं आमंत्रण दिता आनी तुवें आपणाले आतिथ्यांतू स्वीकार करका आनी हे यज्ञांतू विशेष रीतीनं तुवें भागी घेवका म्हणत तसले उद्देश्य दवरता तेन्ना वच्चाक मनना संकुचित भावना मनांतू द्वेषमय वातावरण घेवनूची आपणाले माम जावन तसलो शकुनीले विशेष रीतीनं एक उत्तर आयकून ते यज्ञाक मन ना जाल्यार बिची दुर्योधन भाग घेतके
थंय अत्यंत वज्रमय की वैढूर्य की आभरणाना ते रत्नमंटप की ना वच्चे तसले वाट सुशोभित जावंगेनो ते उजवाडाक उदाकची आशिल तशी दिसच्या लागली के आणि उदा नाशिल जागेरीची न्यायल दिसच्या लागली के थंय पळयल्यार उदा आशिल के असले एक विपर्यासू दुर्योधनाला घडता थंय आशिल तसले सर्व ही दुर्योधनाले एक अपहास्य करताची आणि ची ताका अत्यंत लज्जित देता जाल्यार सुद्दाची ते यज्ञाक की ना ते आसतानाच्यान तिरस्कृत जावंगेनो मनोभावान परतून तेगेले राज्याक वच्चाक भायर सरलो जाल्यारीची शकुनी ताका एक सांगता की म्हळ्यार समयावकाशाच्या मुखा वयली येवं तसलो दिवस आमी वाट राखता आणि तुवें आतां तुगेले द्वेषमय वातावरण की नाजाल्यार तुगेले एक मनान कसकी एक संकुचित भावनेन आसा तांगेले बद्दल ते तूं ताजे बद्दल कसनेची आतां विचलित करनाशिची ततेक चित्त जावंगेनो मुखा वयले दिवसान तूं आमी कशे रितीन अधर्माचरण की नाजाल्यार पांडवान करतसले धर्माचरणेक आमी कशे रितीन बंधन कोरंगेनो आम्ही तांगेले सर्व ही आस्थान की राज्य की सर्व ही संपत्तो आम्ही घेवच्याक पावच्याक देता म्हणतसले दृष्टांत शकुनी ताका सांगता शकुनीले उतराक मोह परवश जावंगेनो विशेष रितीन पांडवाले एक अवनती देता नाजाल्यार पांडव सर्व ही त्याग करताची ना सर्व ही एक प्रसंगवशात सर्व ही घटनावळी घडता म्हणतसले उत्सुकतेन मुखावयले ते यज्ञाक भागी घेवच्याक भायर सरलो यज्ञशालाक वचूंगेनो सर्व ही यज्ञ करूंगेनो आपणे आपणाले राज्याभिमुख जावंगेनो सर्व ही वच्चाक प्रयाण घेतले दुर्योधन सदा हस्तिनावतीक वच्चाक प्रयाण घेतले थंय सर्व ही धर्मराजादी पांडुपुत्र हे पगडे आट खेळका म्हणत आसले एक भावनातीत जावंगेनो शकुनी तांकां प्रेरेपित करता धर्मराजो अधर्मान वचत असले प्रसंगवशात की परमात्माले सर्व ही लीलेन की ना परमात्माले सर्व ही संकल्पाचे भायर कसले ना अश्मळ संदर्भारी विशेष रितीन सर्व ही कार्य घडोवन दिले आणि जे अधर्माचरण आहे ते हस्तिनावतींत घडच्याक प्रारंभीत दिले सर्व ही सभांतू सर्व ही पांडुपुत्र अधर्माचरणेक एक जुजू की नातर जाल्यार आमकां सांगिल्लें नाशिल्लें तसले सर्व ही वृत्तीपर जीवन तांणी कोरंगेनो तांगेले राज्य एक वंचित देवचे कडेन पावले आनी ची वनवासाक 14 वर्षाचे वनवास वच्चाक भायर सरले अत्यंत दुःखित जावंगेनो लज्जित जावंगेनो सर्व ही पांडुपुत्र धर्मरायाक मुखार घेवंगेनो तांगेले वनप्रवासाक वच्चाक भायर सरले तेची संदर्भारी कृष्णाक हे वार्ता कळुंगेनो अत्यंत दुःख तृप्त जावंगेनो आपणाले अत्यंत परम आप्त जाले तसले हे सर्वांक ही दुर्दशा प्राप्त जाल्ले हांकां कसले तरेन एक मेळंगेनो एक समाधान सांगता म्हणत तसले वृत्तांतान परमात्मा जाले तसलो श्री कृष्ण तांगेले सांगत्य जावंगेनो विशेष रितीन वच्चाक भायर सरता अत्यंत आपणान केले तसले अधर्माचरणे निमित्त लज्जित जावन आशिल्लो तसलो धर्मरायो परमात्माले उलोवच्या उतरावर कीची जायनाशीची अत्यंत मात्य सकल गांगेन बशिलो जाल्यार सुद्दाचे आपणान करता तसले वृत्ती न्हयशील तसले कसकी एक काल प्रवशात आपणान ते घडचे कडेन पावले सर्व ही परित्याग केलो सर्व ही राज्य सोडून घेवन आयले प्रजा सोडून घेवन आयले एक क्षत्रिय धर्म सुद्दाचे त्याग कोरगेनो निशस्त्र जावंगेन आमी हे वनवासांत आयले म्हळ्यार अत्यंत आमकां मस्त रितीन दुःख देता म्हणून कृष्णाक पळोवंगेनो रोधन करच्याक प्रारंभ करताची कृष्ण तांकां सांत्वन सांगता धर्मराया तुवें कसनेच एक जावो जाल्यारीचे आज पासून तुवें धर्माचरण केल्लें आसा मुखार बीची तुमगेले कल्याण खंडीत देता परमात्माले चरणारविंदाचेर विश्वास दवर आनीचे हे भाद्रपद मासाचे मुखावयल येवचे शुद्ध चतुर्दशी दिवसान तूं अनंत व्रत म्हणत तसले एक परम पवित्र पावनी तीत जाले तसले हे परमात्माले व्रत आसा आणि हे तुम्ही आचरण कराचे तद्निमित्तान तुमकां आयिल्ले तसले सर्व ही कष्ट कार्पण्य दुरीकृत जावंगेनो कसन एक तुमगेले दुर्दशेन की ना कसन एक कालप्रवशात जावंगेनो तुमकां हे राज्याच्यान वंचित जावंगेनो क्षत्रिय धर्म सोडंगेनो तुम्ही वनवासाक येवं तसले प्रसंगवशात घडिल्ले आसा हे सर्व ही तुमकां हे परमात्माले दिव्य उपासना ना दिव्य अनुग्रहा निमित्त तुमकां सर्व ही परतून लाभदायक देवच्याक प्राप्तीकरण देता तद्निमित्तान हे परमात्माल्या चरणावरिंदाचेर विश्वास दवरगेनो तुम्ही हे व्रत कराची म्हणून सांगले
आमकां बी एक पण दिसता कसकी एक नवीन नवीन कोणी तरी एक ज्योतिशी कडेन गेल्यार कसकी एक जप की ना कसकी एक विधान की बरोवन दिताच तेन्ना आमकां कसन हें म्हणून कळना त्याची संदर्भारे तोची प्रसंग धर्मरायाक आयलो आनी अनंत व्रत म्हणून सांगलें तेन्ना धर्मरायान कृष्ण परमात्माक पुनरपी विचारलें की म्हळ्यार अनंत म्हळ्यार कोण हो तक्षक की ना कसन एक शेष की ना तर जाल्यार हो कसन सर्प की ना आपणेक कसन म्हणून कळना आनी आपणेक तुवें सविस्तार जावंक न्हू अनंत म्हणलें तसलें हे शब्दाचें नामांकीत जावंक नाशिल्लें तसलें सविस्तार जावंक आपणें सांगता म्हूण सांगता तेन्ना धर्मरायाक कुंती पुत्रा म्हणलें तसलें एक संबोधनेन विशेष रितीन ताका सांगता की म्हळ्यार अनंत म्हळ्यार विंगड कोणी नाही हांवूची अनंतू म्हणत तसलें आपणालें स्वरूप म्हळ्यार अगुणित जावंक नाशिल्लें तसलें अनंत म्हळ्यार कसनय ताका आदी अंत्य नाशिल्लें तसलें हें स्वरूपोद्धारक नामांकीत जालें तसलो हो हांवू देवंगेन आसा हें कालचक्रांतू भिन्न भिन्न स्वरूपाचारे परमात्माले उद्दिश्य जावंक न्हू आपणें एक चिंतन करता आसाची कोण हें काल प्रवर्तक जावंक नाशिल्लो तसलो हें सर्व ही जगाक सृष्टीकर्ता जावंक नाशिल्लो तसलो सर्व ही ग्रहमंडलाक अधिपती जावंक नाशिल्लो तसलो तांगेलो नियामक जावंक नाशिल्लो तसलो हें परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्लो तसलें कला काष्टा मुहूर्त आनीची सकाळी रात्री म्हणत तसलें हें देहाक नियामक जावंक नाशिल्लो तसलो पक्षाक मासाक ऋतूक वर्षाक हें सर्व ही युगादी युगाक परमात्मा जाय नाशिल्लो तसलो व्यवस्था ही कोरून दिल्लोची हांवूची तशें निमित्तान हे सर्व ही आपणाले स्वरूपान तूं अंतर्यामी जावन नाशिल्लें तसलें अनंताचें रूप आपणेन तुका सविस्तार जावंक वर्णना केल्लें आसा हें भूभाराचें हरण करचे की तरी सर्व दैत्यांक संहार करचे की तरी हांव कृष्णावतार घेवंक न्हू हें जन्माक आयिल्लें आसा अशें निमित्तान वसुदेवालो वंशान तूं अवतार दिल्लो तसलो परमात्मुची हांवूची आनीची सर्व ही पाप परिहार करता तसलो परमात्मा सुद्दां हांवूची हें सर्व जगत्ताक स्वामी दिल्लो तसलो परमात्मा हांवूची हें सर्व कालाक नियामक जावंक न्हू सृष्टीक अधिपती जावंक न्हू महामहिमान्वित जावन तसलो श्रुती पुराणांतू गीतेंतू कीर्तनेंतू कसन एक गुढार्थ सांगिल्लो आसा तो सुदाची हांवूची हें अंत्य आदी नाशिल्लें तसलें सर्व विश्वाक अधिपती दिल्लो तसलो चतुर्दश भुवनांक चतुर्दश इंद्राक अष्टवसु द्वादशादित्याक एकादश रुद्राक सप्तर्षि ऋषीक सर्व ही सप्त समुद्राक पर्वताक न्हंयक तशीच महावृक्ष नक्षत्र आनीची अष्टदिक्पालाक विशेष रितीन पृथ्वी पाताल भूर्भुव हे सर्व ही लोकाक हांवूची विश्वरूप जावंक न्हू अनंत म्हणत तसलें नामाभिधानाच्यान विशेष रितीन प्रादुर्भाव दिल्ले आसा आनी हे अनंत म्हणत तसलें शब्दाचेर तूं संशय करनाका म्हणत तसलें वृत्तांत स्वतः परमात्मो धर्मरायाक आपणालें मुखोद्गत जावंक न्हू हें अनंत म्हणत तसलें शब्दाचे नामांकिताचे विशेष रितीन स्तुती वर्णनातीत करूंक न्हू परमात्मा आमकां सांगत आसा पळयाची परमात्मा सांगत कसो की म्हळ्यार स्वतः परमात्मूच कसले सांगता की म्हळ्यार आमी करता तसले एक चुकेक की ना आमी करता तसले अपराधाक धर्मराय जावंक न्हू आमी परमात्माले सांगिल्लें तसलें व्रताचरण आमी करच्याक पावकाक तद निमित्तान आमगेले सर्व ही कष्ट कार्पण्य दुःख जाड्य सर्व ही निवृत्ती देवच्याक कारणीभूत दत्के तसले अनंताले नामाभिधानाचे अत्यंत परम पवित्र दल तसले परमात्माले मुखोद्गताच्यान सर्व ही सृष्टीचे सविस्तार अनंत व्रताचे एक महिमान्वित नामाभिधानाचे ऐकल तसले धर्मरायाक विशेष रितीन ज्ञानीश्रेष्ठ दल तसलो कृष्ण सांगता की म्हळ्यार हे अनंत व्रताचे महिमा अत्यंत महिमान्वित जावंक आसा आनीची आपणेक विशेष रितीन धर्मरायो कृष्णा कडेन विनंती करता आनी आपणेक हे व्रताचे कशें करता हे व्रताचे नियम कसने हे व्रताचे इतिहास कशी कसने कितें आपणेक तुवें दय करून सांगका म्हणत तसले विनम्र विनंती परमात्माले चरणारविंदान तूं करता तद्निमित्तान कृष्ण परमात्मा सांगता की म्हळ्यार पूर्वांतू कृतयुगांतू सुमंतू म्हणत तसले ब्राह्मणाले चल्ली जावंक नाशिल्लें तसलें विशेष रितीन एक सुंदरी दीक्षा म्हणलें एक नामाभिधानाच्या कन्निका वेदोक्त रितीन तूं स्वतः कृष्णूची एक विशेष तांगेले एक विवाह कार्य जाता तद्निमित्तान एक थोडे दिवसानंतर तिका शीले म्हणलें एक नामकरण तागेले आवस बापूस करताची स्वग्रहांतू विशेष रितीन लालन की पालन की करत आशिल्ले तद्निमित्तान मातृवात्सल्याजन आवयक असौख्य एक ज्वरादी बाधा प्राप्त जाल्या निमित्तान तेगेले एक मृत्यू जाता तद्निमित्तान सुमंतू विशेष रितीन धर्मासक्त जावंक न्हू
एक ब्राह्मणालय चल्लिलेलं तसले कर्कसे मळत तसले अनेक बायल मनशीकडेनं अनेक स्त्रीकडेनं लग्न जावंगेनो धार्मिक विवाह ब्राह्म विवाहाचे रे विशेष रीतीनं शास्त्रोक्तांतू विवाह जाता पुनर्विवाह झाल्यानंतर कितले म्हळ्यार सुद्दाची अनेक आवसू कितले म्हळ्यारीचे पहिले बायलेले चेरडाक अत्यंत कठुकी नाजाल्यार अत्यंत क्रूर स्वभावाचन महाकोपिष्ट जावंगेनो सर्व ही पळयत आशिल्ले तसले एक अलक्ष्य करत आसले स्वभावाचे ती आशिल्ली जाल्यारीची शिला आपणाले बापसूले ना आवसूले पहिले आवसूले कसने एक संस्कार दिले की ते संस्काराचे प्रमाणे विशेष रीतीनं कसनेच एक आपणे कसने दिलना कसने खावच्याक दिलना ना कसनेच आपणाले बदल पळेल ना म्हणत असले एक विषयाचेरी आसक्ती घेनाशीची केवल परमात्माले चरणारविंदांतू नित्य ही नामा कशी नाम दवरले की तशी नामा प्रमाणेची शीलवती जावंगे नाशिले असल एक संदर्भारी विवाह कार्याक प्रबुद्धावस्थेरी दिल्यानंतर एक विवाह कार्य करका म्हणत असले बापसूले उतराक कटिबद्ध जावंगेनो योग्य रीतीनं कोणाक दिवका म्हणत असले एक ब्राह्मणाले विशेष रीतीनं संचय करत असताना सुमंतू होचीचे हका योग्य एक वरान्वेषण करका म्हणत असले श्रेष्ठ देल तसलो कौंडिन्य म्हणत असले ऋषिक कन्यार्थ जावंगेनो हागेले घरांत आयलो सुमंतूक अत्यंत संतोष दिले की आपण बीच एक विवाह कार्याक आपणाले चल्लीक पळयत आशिल्लो त्याची एक सुसंदर्भारी अदृष्टवशात की एक परमात्माले भाग्यवशात आपणाक कसने तुवें चड विलंब करच्याक दिलना परमात्माले अनुग्रहानिमित्त स्वतः तू कन्याची एक अपेक्षित जावंगेनो आपणाले घराक आयले आसा खंडित आपण तुका आपल्याले शिला म्हणत असले नामाभिधानाचे कन्या तुका आपण घेनो कन्यादान करून दिता म्हणत असले संकल्प मनांत दवरून घेनो विशेष रीतीनं ब्राह्मणाक अतिथी अभ्यागताक आपूंक घेनो स्वस्ती पुण्याहा वाचन करून घेनो लग्नाचे विवाह कार्याचे मुहूर्त पळोवन घेनो योग्य रीतीनं सुमंतू आपणाले बायलीले कर्कशा म्हणत असले बायलीक विशेष रीतीनं एक विवाह कार्याचे प्रसंगवशात संदर्भाचेरी आपणाले जावई जावन आशिल्लो तसलो कौंडिन्य ऋषीक योग्य रीतीनं आमी एक वरपूज करका ताका योग्य रीतीनं आमी दान की सत्कार की एक सम्मान करका म्हणत असले एक भावनातीत जावंगेनो तिगेले की उलयता त्या संदर्भारी अत्यंत दुरालोचने बुद्धीनं एक विशेष आपणाले चरडावयरी आसक्ती घेवनो सवतीचे चरडावयरी निर्लक्ष घेवंगेनो तिका कसनेची एक आईल तसले जावईक कसने दिनाशीची कसनेची एक धन कसन आशिल्ले आपणाले एक अलंकारिक वस्तू की सर्व ही एक भद्र पेटीन तू घालून घेनो दवरता आणि हांगा घरान तू दिवच्या कसले ना म्हणत असले एक उद्गारानं विशेष रीतीनं आपणाले घोवाक सुमंतूक सांगता सुमंतूक उभय संकटू जावई घरा बागला आयला कसनेच अतिथी सत्कार करच्याक बायल सोडना जाल्यार ताका योग्य रीतीन संस्कार नाजाल्यार योग्य रीतीन सत्कार करका म्हणत असले मनोभावना तिगेले आशिल्ले जाल्यारीची कौंडिन्याक कसने ताजे बदल आसक्ती ना जाल्यारीची शास्त्रा प्रमाणे कसने करका म्हणत असले एक सुसंदर्भ आयलो जाल्यारीचे हे सर्व ही जाणून घेनो आपणा लागी कसने दिवच्याक एक वस्तू ना म्हणल्या नंतर ती सवती कर्कशी जावंक नाशिल्ली जाल्यार अत्यंत दुरादृष्ट जावन नाशिल्ली जाल्यार ती ताका योग्य रीतीन कसनेची सत्कार करनाशिची केवल पिठाचे एक बुत्ती दिवंक घेनो घराच्यान धाण दिता असले परिस्थिती कसनेची उरल्यारीची आपणाले कुळारच्यान एक चल्ली आपणाले घोवाघर वचका तर जाल्यार अत्यंत दुःख तृप्त जावंक घेनो बापसूले पितृवात्सल्य की एक घराचे व्यामोह की ना घराचे अत्यंत आपणाले चरडपणाचे उडगास करून घेनो घोवाल घराक आपणाले घर म्हणत असले एक नववधू जावंक घेनो विशेष रीतीनं भायर सरताची थंयची भायर सरचे संदर्भारी यमुना नदी दांटून वचचे संदर्भारी आपणाले रक्षणेक विशेष रीतीनं शिष्य समूहाक घेवन आशिल्लो तसलो कौंडिन्य ऋषी एक स्नान की संध्यावंदन करका म्हणत असले माध्यानिकाचे संध्यावंदन करका म्हणत असले उद्दिश्य जावंक घेनो नदी तीराक वचून पावता पळयाच तेन्ना सुद्दाची कितलेची विवाह कार्य जाल्यार सुद्दाची लग्नाचे एक प्रसंगवशात कितले अडचणी आसल्यार सुद्दाची कौंडिन्य ऋषीन आमकां आदर्शप्राय जावंक घेनो माध्यानिक संध्यावंदन करका म्हणत असले उदाहरणां आमकां दिल्लीं आसा हाजे निमित्तान पुणेची आमी संध्यावंदन की नित्य ही एक गायत्री मंत्र की करका म्हणत असले भावना आमकां हे अनंत व्रतांतूची उल्लेख जावंक आयिल्लो तसलो दृश्टांत मेळटा
तद्निमित्तानं कौंडिन्य ऋषी नदी तीराक वचून संध्यावंदन करचाक भाई सरील संदर्भारी थईची अनेक साइडिक विशेष रीतीनं परमात्माले कसकी एक उपासन करत असले प्रसंगवशात ते सर्व ही भोजन करत अशिले संतर्पण चलत अशिले त्या संदर्भारे ते वचुंगेनो शीलवती वचून पळेता आणि ते कसं म्हणून विचारता सर्व ही रक्त वस्त्र धारण दिलं असले सर्व ही मातृवर्ग अत्यंत परमात्माले चरणारविंदांतु भक्ति परवश जाऊंगेनो विशेष उद्यापन की विशेष पूज की पुनस्कार की एक साइड अनंत उपासन की अन्न संतर्पण की हे चालू आशिले हे सर्व ही आशिल तसले एक सौभाग्यवती जल तसले शीला वचून विचारता आणि हे कसन व्रत आणि हे कसन तुम्ही पूज करत असाची सर्व ही एक वस्त्र जाऊंगेनो एक चित्त जाऊंगेनो परमात्माले उपासन करत असाची आणि हे कसन व्रत मिळत असले भावना जाऊंगेनो विचारता तद्निमित्तानं थयशील सर्व ही मातृवर्ग सांगत की म्हणे रे हे अनंत व्रताचे पूजा चलत असा आणि जे सर्व ही सद्भाविक लोक तंगतंगेले मनोकामना की ना तंगतंगेले एक परिपूर्ण दल तसले एक व्रत की ना तंगेले एक संकल्पाप्रमाणे रीची त्यांनी सर्व ही व्रत करचाक उत्सुकतेनं हे नदी तीरांतू करचाक प्रारंभित जाऊंगेनो कलश पूज की प्रत्येक पूजा करत असाची मिळत असले विवरणा तीत जाऊंगेनो ती सांगताची तद्निमित्तानं ती ऐकून संतोष जाऊंगेनो आपण सुद्धाचे हे व्रताचे आचरण करीत वे कित्याक म्हळ्यार आपण जविल ना उपाशी असा आणि हे सुद्धा परमात्माले व्रत केल्यार आपणाक सकल सौभाग्य सर्व ही प्राप्त जातवे कित्याक म्हळ्यार आपणान घराच्यान येवक जाल्यार कसनेच एक आभरण की आभूषण की वस्त्र की धन की धान्य की कसने घेवन येवच्याक जायनाशिल्ल तसले अत्यंत लज्जित जावंगेनो आपणाले घोवा बशी आयिल्ले आसा तद्निमित्तान पुणेची आपणाले निमित्तानं हे सर्व ही आपणाले घोवाक मेळो म्हणत असले एकमेव उद्दिश्यानं ती शीलवती व्रत करच्याक उत्सुकते देता आपणाले कौंडिन्य ऋषी घोवू संध्यावंदन करत असा ताका कसनेची ताजी बदल एक त्रास देवच नाका आनी ताका कसनेची आमी हें करचें नाका म्हणत असले उद्दिश्यानं तिचीची व्रताचे संकल्प परमात्माले आज्ञानुसार आपणाक मेळील तसले एक सौभाग्य चुकून घेवच्या ना म्हणत असले उद्दिश्यानं ती व्रत करच्याक प्रारंभीकरण करता आणि परमात्माले उद्दिश्य जाऊंगेनो शुचिरभूत जाऊंगेनो विशेष रीतीनं जे कसनेक संकल्प बाकी ऋषिवर्यान की ना तर जाल्यार रे परमात्माले उद्दिश्य कसनेक सांगिल्लें आसा ते सर्व ही ग्रहण करूंगेनो एक परमात्माले अंतर्गत जाऊंगेनो पुरुष नामक दिल तसलो एक परमात्माले उद्दिश्य तांदूळ घेवन ते तांदळाचे दान करूंगेनो उरिले अर्ध ब्राह्मणाक दान करूंगेनो उरिल अर्ध भोजन करता म्हणत असले यथाशक्ती दक्षिण की ना दान की ना दर्भ्याच्या ना शेष करूंगेनो शेष प्रतिमा करूंगेनो बेताचे एक पात्रेंतू म्हळ्यार बेता मुट्टींतू दवरंगेनो परमात्माक गंध पुष्प धूप दीप सर्व ही पक्वान दाखोवन तसले परमात्माले मुखारे विशेष रीतीनं नैवेद्य दवरंगेनो ते 14 नामाभिधान दिल तसले 14 गांठे आशिल्ले तसले दोर विशेष रीतीनं पूजा गंधपुष्पादी पूज करूंगेनो परमात्माले अंतर्गत जाऊंगेनो करचे तसले हे पूजा संसार म्हणत तसले महासमुद्रांतू आपणाक उद्धार करत तसले स्वरूपोद्धारक जावन आशिल्ले तसले सर्व ही अनंत रूपी दिल तसलो हे अनंत पद्मनाभाक शेष दोर सहित जाऊंगेनो पूज करत तसले नमस्कार करूंगेनो 14 भुवनाक अधिपती दिल तसलो परमात्माक विशेष रीतीनं नतमस्तक जावन करत तसले व्रताचरणा सर्व ही तिने श्रद्धेन करता विशेष रीतीनं हे उद्यापन की ना विशेष पूजा आपणाक अनंत फल मेळचे तसले अनंत पद्मनाभाले व्रत करच्याक आपूण प्रारंभीकरण करता म्हणत तसले उद्दिश्यानं हे व्रताचरण करूंगेनो दोरबद्ध जावंगेनो ब्राह्मणाक योग्य रीतीनं दक्षिण देवनो आपूण सुद्दाचे भुंजन करूंगेनो आनी ची आपणाले घोवाले घर वच्चाक प्रारंभीकरण देता त्यांना सुद्धाचे अनंताचे महिमान्वित एक अनुग्रहान कौंडिन्य ऋषिक विशेष रीतीनं गोसंपत्ति की धनकनक वस्तु की सर्व ही एक अतिथि सत्कार की आईल तसले ब्राह्मणाक विशेष रीतीनं सत्कार करत असले सौभाग्य अनंत पद्मनाभा निमित्तानं प्राप्त देता त्याची संदर्भारी आपणाले कौंडिन्य ऋषी बायलीक उल्लेख करता आणि आपणाक तू वशीकरण करची की तरी कसं की एक दोर बांधून घेऊन आयल्यावे म्हणत असले एक असूयेन ना निंद करचाक तिका प्रारंभीकरण करता आणि हे दोरो काणगेनो उज्जान थोरगेनो कौंडिन्य ऋषी अत्यंत कोपारिष्टानं घालता तद्निमित्तानं दुःखतृप्त दिल तसले शीलवती आपणाले घोवाक उल्लेखित करता आणि तुमका कसन दिले हो परिस्थिती कसले की म्हणारे
अत्यंत परम पवित्र दल दसले चतुर्दश भुवनाक अधिपती दल दसलो अनंत पद्मनाभाला दिव्य उपासन केलं दसले तो दोरो असा आणि तो दोरो आपण उद्यापन करून की ना व्रताचरण संकल्प करून तो बांधून घेतील असा त्या द्वारा निमित्तानाचे सर्व ही कार्य घडील असा म्हणून सांगता त्याला सुद्धाचे कौंडिन्य ऋषी कसनेची उलेनाशीची तुका मूढ तू आणि जे अज्ञान तू गेले ते एक द्वारा निमित्तानाचे इतलुटू देवच्या शक्यता स्वय ना आपल्याला शक्तीनं आपल्याला सामर्थ्यानं आपण्यान संपादन केलं दसलो वस्तू असा हे द्वारा निमित्त कसले जाय ना म्हणत असले उल्लेख करता आणि जे ते दोरो लाशील दोरो शीलवती अत्यंत दुःखतृप्त जाऊन गेनो परमात्माला विशेष रीतीनं भिन्न करून क्षमा याचना करून तो दोरो दुधा होरून घालता तद्निमित्तानं तो दोराले आणि ची अंतर्यामी दल दसले अनंत पद्मनाभाक विशेष रीतीनं प्रार्थना करता आणि आपल्याला घोवान केलं दसले अपराध तुवे क्षमा याचन करतस आपण करतसा आणि आपल्याला कसनेच एक चूक घडील उरल्यारी तुवे आपण एक क्षम कर का म्हणत असले परमात्मा का परिपरी जाऊन विनंती करता ही गेल्या विनंती सुद्धाचे दलारी अनंत पद्मनाभाक तिरस्कृत करून अत्यंत मधांध रीतीनं कौंडिन्य ऋषीन केलेलं दसले अपराधो अक्षम्य असा हो अपराधो क्षम करचाक जायना म्हणत असले दृष्टांतानं कौंडिन्य ऋषिक येनाशील दसले दुर्दशा प्रारंभित दता सर्व ही एक आस्थानांत की नाता गेले एक संपत्त की नाश दाता सर्व ही गोसंपत्तवता सर्व ही धन चोर लोक येऊन अपहरण करताचे घर लासून घेणवता तशीचे आशील दसले सर्व ही तंगेले आप्त इष्ट बंधुवर्ग परस्परांतू कलहत्र जाऊन घेणो विशेष रीतीनं नाश देवच्या पावताचे त्याला सुद्धाचे हे दोष म्हणत असले दारिद्र्य येऊच्याक प्रारंभीकरण देत असा केन्ना चंताने ते दोर उज्जा घालकी ते निमित्तानं तगेले सर्व ही दुर्दशा प्रारंभ देता त्याला सुद्धाचे अत्यंत व्यसनातिक्त देता आणि जे आपणाला बायलेक उल्लेखित करून शिलेक उल्लेख करता आणि जे आमका ही कसल्या एक दुर्दशा प्राप्त झाली असा खंयचे एक अज्ञानान की ना कसने एक कर्मानुसारान आपण एक हे महत्तर देल तसले व्याधी की ना महत्तर देल तसले व्यसन की महत्तर देल तसले आपणाला आप्त इष्ट बंधुवर्ग सर्व ही कलत्र जाऊन गेलो आपणाला कडच्यान दूर गेले सर्व ही घर भस्म दिले आपणाना संपादन केलं तसले वस्तू नाश दिले आपणाना विशेष रीतीनं रक्षण करणशील तसले गोसंपत्तू सर्व ही अपहरण जाऊन गेले आणि आपण कसं नाही का असा आणि आपल्याला शरीर त्याग करता म्हणत असले एकमेव धारणातीत जाऊन गेनो अत्यंत लज्जित जाऊन गेनो दुःख पावत उरता त्या संदर्भारे शीलवती सांगता आणि ची आपण आमका ही दशा प्राप्त जाऊच्याक अनंत पद्मनाभाल्याची रागणी कारण तद्निमित्तानं तुम्ही तो दोरो उज्जा घालले जशे निमित्तानं आमका ही महर्दल दसले दुर्दशा प्राप्त दलेसा तद्निमित्तानं आम्ही ते परमात्माला विशेष रीतीनं उपासन करूया आणि सर्व ही आईल दसले कष्ट तापत्रय निवृत्ती करून घेणो आमगेले जीवनाचे उद्धार करून घेऊच्याक प्राप्ती जाव्या अशी म्हणत असले एक संकल्पानुसार त्यांनी सर्व ही अनंत पद्मनाभाले उपासन करच्याक स्वतः कौंडिन्य ऋषी ज्ञानी दिले सुद्धाची ते दोराले नष्ट केल संबंधितानं तका अज्ञान प्राप्ती दिल्या निमित्तानं आपणाला बाईल दिलं तसले शीलवतीकडेनं अनंत पद्मनाभाले विशेष रीतीनं ती उल्लेख की ना अनंताले कशी रीतीनं उपासन कर का म्हणत असले दृष्टांत बायलीकडच्यान घेता तशीची अनंताले विशेष रीतीनं उपासन कर का म्हणत असले कौंडिन्य ऋषी आपणाला मनांतू स्मरण करून घेणो केवल नियम कजावंग नशील तसले प्राणायाम करून घेणो केवल वारो म्हणत असले आहार स्वीकार करताचे खई अनंत पद्मनाभो दिसता म्हणत असले दृष्टांतानं पळेचाक प्रारंभी करता ते कसन एक फलान आपण एक नाशेल की ते सर्व ही फल आपण एक पुनरपी प्राप्ती जाऊ का म्हणत असले उद्देशानं रान्ना वचनो घोर अरण्यांतो फल पुष्प भरित दल तसले सर्व ही वृक्ष दिसता वृक्षाकडे विचारता आणि चे खई अनंत पद्मनाभासा तुम्ही कोणी पळेल्या व्या म्हणत असले दृष्टांत विचारता थई तका तुम्ही आपण एक पळेले असल्यावर सांगायचे आपल्यानं ही रीतीनं आपण निंद केल्यासा ही रीतीनं घोर देल तसले पाप आपण कृत्य केल्यासा आपल्याला पाप परिहाराक आपण एक अनंत पद्मनाभाला दर्शन जाऊ का म्हणत असले दृष्टांत घेता थई सुद्धाची तक दिसना तद्निमित्तानं मुकारवता थई एक गाय दिसता आणि गायचकडे विचारता तू अनंत पद्मनाभा पळेला व्या आपण एक तक पळो का आपण मस्त रीतीनं पाप केल्यासा म्हणत असले तगेला एक विचारता तशीची मुकारे एक वृषभ दिसता वृषभाकडे विचारता आपण मस्त रीतीनं पाप केल्यासा तू अनंत स्वामी पळेला व्या
अनंत पद्मनाभाले दर्शन घेतल्यावे आपण एक दर्शनाचे महोदय भाग्य दी म्हणत असले एक रोधन की परिपरी जाऊंगे परमात्माले बदल चिंताक्रांत जाऊंगे वतवृता मुखार आशिल तसले सर्व ही पक्षी वर्गाक विचारता जलभरित दल तसले एक संचारांतू ताटक मळत तसले एक विशेष रीतीनं पक्षी थंय वचूंगे विचारता तांगेला विचारता तुम्ही पळयल्यावे आपण एक परमात्माले दर्शन दिव का म्हणत असले संदर्भ सांगता मुखार थंय वतवताची एक गाड्डव दिसता घोड दिसता तशीची हस्ती दिसता सर्व ही वचून विचारता आपण एक अनंत पद्मनाभा तुम्ही पळयल्यावे आपण एक तागे दर्शन घेऊ का आपण दर्शन घेणं दिलं रे आपल्या जीवनांतूची आपण एक जिगुप्सी येऊन गेल्ली आसा आणि ते भक्त वसले दिल तसलो अनंताक आपण एक दर्शन दिव का म्हणत असले दृष्टांतानं विशेष जाऊंगे संचार करत असताना एक वृद्ध ब्राह्मण रूपारे अनंत ताका दर्शन दिवंगे विशेष रीतीनं एक गुहेन तो प्रवेश करून देवता स्त्री पुरुष शोभित दल तसले आपणाले पट्टण दाखयता आणि दिव्य दल तसले उत्तम सिंहासनांतू सुशोभ्यमान दल तसले अत्यंत उच्च आसनांतू आपणाले पार्श्वांतू शंख चक्र गदा पद्म गरुड इत्यादी शोभित दल तसले अनंत आभरण आभूषण सर्व ही सुशोभ्य दल तसले महा तेजस्सु महापराक्रमी दल तसलो व्याप्त स्वरूपाच्यानं आपणाले ब्राह्मणाले रूप धारण घेऊन असेल तसलो परमात्माले दिव्य दर्शन देता कोणाकाची ब्रह्मादि देवताक सुद्दाची स्वामी दल तसलो सर्व ही ऋषीवर्गांक स्वामी दल तसलो कौंडिण्याक विशेष रीतीनं परमात्माले जयकार करत असले एक दृष्टांत देता आणि तो मनान चिंतन करून घेता आपण कसं एक महापापी कसकी एक प्रारब्धवशात दुर्दशवशात अत्यंत अधिकाराचे दाहाचे मधांध जाऊन गेनो आपणेनं अनंताक तिरस्कार केले तागेले एक दोरा कापून निंद केली भस्मीकृत करच्या गेले आणि आपणाले जीवन भस्म दिले म्हणत असले दृष्टांत पुनः पुनः आपणाले एक पापकर्माच्यान की आपणाले पापबुद्धीच्यानं हे कसकी एक दिल्ले आसा दिल्याची अत्यंत विशाल दिल तसले परमात्मानं आपणाक तागेले नेत्राच्यान अनंत नेत्रके तसले नेत्राचन आपण रक्षण करका आपणाले जन्मांत आशिल्ले तसले सर्व ही पाप स्मरण की पापा निमित्तान आपण एक कसकी एक दिल्ली आसा जाल्यार हे आयच्या दिवसाक आपणाले अत्यंत सानाची दृष्टीनं परमात्माले दिव्य अनंत विराट रूप दर्शन घेतील निमित्तानं आपणाले जन्म पावन दिले तद्निमित्तानं नित्य ही चरणकमलांतू सर्व ही कश रीतीनं एक फुलाचे मकरंद दुंबी आस्वादन करत की तशीची परमात्माला चरणारविंदांतू नित्य ही भक्तीनं आपण भक्ती आस्वादन करत असले सौभाग्य परमात्मान दिव का म्हणत असले दृष्टांतू परमात्माला की विनंती करता थंय आशिल्लो तसलो ब्राह्मण श्रेष्ठाक विशेष रीतीनं उल्लेखित करताची परमात्मा सांगता तुगेल मनांत आशिल्लो तसले इच्छित सर्व ही आपण एक प्राप्त दिले आसा कसकी एक तू ऐश्वर्य मधानुरो एक अधिकार मधानुरो ना रूप मधानुरो ना जपा मधानुरो तुवे सर्व ही केलेले आसा जाल्यार आपणाले अत्यंत परम पवित्र दिल तसले दोर तुवे नाश केल्ले आसा ते दोरा निमित्तानाची तुवे प्रायश्चित्ता निमित्त तुगेले सर्व ही संपत्तो नाश दिल्ले आसा जाल्यार दुःख पावनाका तुगेले सर्व ही आपूण तुका रक्षण करून दिता जे तू रानान तू पाविल तेन्ना ते तुका दर्शन दिलेले तसले सर्व ही तुका पळय तिरस्कार तांणी सुद्दाची हे वर्षकाल पासून की 14 वर्ष अनंत व्रत तुवे उपासन करका 14 वर्ष कोरगिनो ताजीचे सर्व ही श्रेष्ठ पद दल तसले परम पवित्र उद्यापन करका ते उद्यापनाचे फल तुका सर्व ही प्राप्त देता त्यांना कौंडिन्य ऋषी विचारता आपण एक रानांत आशिल्ले तसले आंबे रूक कसने तो गाय कसने वृषभ कसने सरोवर द्वय कसने गाड्डव कसने आणि हस्ती कसने आपण एक तुवे विशेष रीतीनं सांगका म्हणत तसले विज्ञापना परमात्माला दवरता त्याने परमात्मा सांगता की म्हळ्यार एक ब्राह्मण आशिल्लो तो शिष्याक विद्यादान करनाशिची तो आंबे रूक जावंगेनो जन्माक आयिल्लो आसा तो एक गाय कसले की म्हळ्यार पूर्वांतू विशेष रीतीनं एक धन की म्हळ्यार संपत्तू आमगेले धान्य राशी आशिल्ले सर्व ही धान्य आपणाले पोटांतू शेखरण केले निमित्तानं ती बंजर भूमी कसन जेल्ली आसा ती सर्व ही गायच्या रुपारे आजी चरत आसा आणि तो वृषभ कोण की म्हळ्यार साक्षात धर्मदेवते जावंगेन आसा आणि ते ताटकद्वय म्हळ्यार दोन्ही सरोवर ते धर्माचे आणि अधर्माचे व्यवस्थ जावंगेन आसा हे ब्राह्मण सहोदरी जावंगेन तांणी आयिल्ले आसाची कोणाक भिक्ष दिनाशीची कोणी अतिथीक दुर्बलाक कसनेची एक निंद कोरगेनो अलंकाराचे कोणाकची दान वस्तू करनाशीची केवल
आपुणूची अलंकार धारण केल्या निमित्तानं ते गाड्डव दिल्ले आसा आणि ची हस्तीक आपुणूची मदम आयिल्ल्या निमित्तानं ते दोषानिमित्त सर्व ही ताका हस्ती जन्म प्राप्त दिल्ले आसा अशा निमित्तानाची हे वृद्ध ब्राह्मण रुपारे तुका विशेष रितीनं साक्षात गुहांतर्गत जावंक आशिल्लो तसले परमात्माले दिव्य विराट रूपाचे दर्शन दिवच्याक कारण दिल्लो तसलो व्यक्ती हाऊची अनंतू म्हणून सांगून ताका दृष्टांत दिवंक न्हू थंयच्यान अंतर्धन देता हे सर्व ही स्वप्न दृष्टांतांतू दलील तसले वृत्तांत म्हणून लेखून कौंडिन्य ऋषी अत्यंत भक्ती परवश जावंक न्हू परमात्माले नित्य ही उपासना करका म्हणत तसले महत् आकांक्ष घेवंक न्हू आपणाले बायलीक शीलवतीक जलील तसले सर्व ही वृत्तांत विस्तारगीत जावंक न्हू आपणाने परमात्माले दर्शन घेतले परमात्माले विशेष रितीनं संभाषण केले आणि परमात्मान आपणाक उपदेशामृत विशेष रितीनं दिलेले आसा हे सर्व ही आपणाले एक सुकृत जन्माचे पुण्यानिमित्तान किंतचे तुगेले सांगत्य आपूण घेतील निमित्तानं हे परमात्माले उपासन की परमात्माले लागी वचाक आपणाक सदवकाश मेळिल्ले आसा तदनिमित्तानं हे सर्व ही व्रताचरणां आपणान केलेल्या निमित्तानं आमकां सर्व ही परमात्मो विशेष दिल तसलो विष्णुलोक प्राप्ती देव तसलो संदर्भ सदवकाश परमात्मा आमकां घडून दिवो ते दिवसाच्यान तिणें शीलवतीनं ते जलील तसले दोरो शिरांतू घालील निमित्तानं पयलेचे दोरो आमी अनंताचो पूजन केले तसलो पवित्र दोरो दुदांत घालचे तसलो वृत्तांत ते दिसाच्यान आयलो कसकी एक म्हालगड्यान केलेले तसले पुण्य संपादने निमित्त एक 450 वर्षाचे पूर्वाचन सुद्दाची हांगा अनंत पद्मनाभाले व्रत उपासना सर्व ही महाजनाले बदल करून आयले कसकी एक रितीनं लोकांना आपणाले बी एक सेव घड कामळत तसले एक यजमानानं तांणी सुद्दाची हांगा एक परमात्माले सेवा तांणी बांदिल्ली आसा तदनिमित्तानं हांगा मठांत आमगेले 2 कलश पूजन करून परंपरागत जावंक आयिल्ले आसाची सर्व ही महाजनाक अत्यंत असाध्य दिले तसले व्रत प्रत्येक लोकांले घरांत की ना तर जाल्यार खंयची नदी तीरांत तूं बसूंक करच्याक अवकाश आसा जाल्यार आज हे सर्व ही साध्य ना म्हणत तसले दृश्टांतांतू आमगेले एक म्हालगड्यान करून दवरलें तसले एक देव मंदिरांतू परमात्माले नित्य उपासन घडका आणि तज निमित्तानं सर्व महाजन की भजकाले श्रेयोभिवृद्धी घडका म्हणत तसले उद्देशानं आज सकाळच्यानं आम्ही सर्व ही परमात्माले विशेष रितीनं भक्ती दवरताची आमगेले विष्णु तीर्थार वचूंक न्हू कलशाचे जलपूरण करून न्हू गंगा यमुनादी पूजन करून न्हू कलशांतू अभिषेकाक परमात्माले अनंत पूजेक उदा भोरून न्हू हांगा हाडू परमात्माले पूजा भक्तीनं श्रद्धेनं आमगेले शास्त्रानुसार की तंत्रसारोक्त पद्धतीनं विशेष रितीनं आम्ही करून न्हू परमात्माले चरणार विंदांतू अर्पण करून न्हू आम्ही सर्व ही कृतार्थ दिल्ले आसाची तदनिमित्तानं व्रताचे आमकां फल मेळिल्ले आसाची आज सुद्दाची हे व्रताचे नियम कसने ना व्रताचे कशे रितीन आचरण करका तदनिमित्तानं म्हालगड्यान कशे रितीनं कष्टकालांतू एक पांडवांकाची कष्टकाल आयिल्ले तेन्ना स्वतः परमात्मानं मुखोद्गत जावंक नाशिल्ले तसले हे व्रताचे उल्लेख कृष्णानाचे आमकां करून दिलेले आसा म्हणत तसले दृश्टांतू आमकां आज पळोवच्या मेळटा पळयाची पांडवांक कशी एक प्रसंगवशात सर्व ही त्याग करता तसले प्रसंग आयलो जाल्यार सुद्दाची 14 वर्ष ताणें परमात्माले उपासन करून न्हू हे व्रताचे उद्यापन केले निमित्तानं तांकां पुनः तांगेले सर्व ही तापत्रयाच्यान की सर्व ही कश्टाच्यान निवृत्ती जावंक न्हू पुनः तांकां कशे रितीन सूख मेळ्ळें हे सर्व ही मेळच्याक परमात्माले उद्देश्या निमित्त साध्य आसा कसनेच कश्ट उरो ना कसनेची तापत्रय उरो हे अनंताले उडगास केले निमित्तानं ना खंयची व्रताचरण देतास की ते जाग्यार वचून पावून आम्ही भक्तीनं यत्किंचित आमगेले एक शक्ती अनुसार तनु मन धन रीती कशी एक सेव केल्या सुद्दाचे ते परमात्माले अंतर्गत जाय नाशिल्ले तसले परमात्माक खंडीत पावता तदनिमित्तानं परमात्मा आमकां सर्व ही कल्याण करता म्हणत तसले वृत्तांत आमकां हे दिवसांत पळोवच्याक मेळिल्ले आसा अशीची हे व्रताचे युधिष्ठिराक विशेष रितीनं धर्मरायाक कृष्ण परमात्मा सांगता आणि हे व्रतांतूची अत्यंत अत्युत्तम दिले तसले व्रत अनंत व्रत संसाराचे एक तापत्रयाचन की म्हणत असले अत्यंत विमोचन देवचे असल्यार आमकां हे त्रिलोकाधिपती दिले तसलो अनंताले व्रत आमी करून न्हू हाजीचे पूजा अर्चना करून आमी श्रेय घेवका कसने रितीन अहंकारान उरो कसने एक धनमदान उरो हे व्रताचरण करचे न्हय केवल परम पवित्र जल तसले भक्तीन शुद्ध अंतःकरणपूर्वक
परमात्मालय हे व्रताचे उपासन करका एकंदरीनं आम्ही हे सर्वही उपासन करचाक आमगेले सर्वही मठाचे आडळित मंडळी की अर्चक मंडळी की ना मठाचे महाजन की विशेष रीतीनं युवसेवा वाहिनी वर्ग की नादरदलरे महिला मातृमंडली वर्ग की सर्वही आपणाला तंगेले एक जबाबदारी दिल तसले कार्यक्रमांतू सर्वही एक चंदाईन देवच्या का आजपासून पाविल्यासा मुखार सुनबीची परमात्मालय अनुग्रहानिमित्त आईजी अनंत व्रतांतू सर्वही भागी घेऊन सर्वही लोकांना पुष्कळ रीतीनं तंगेले संतर्पणांकी ना पूजेक की ना सर्वही लोकांना सेवा अर्पण केल्यासा हाजी कल्पोक्त फल सर्व महाजनांक भजकांक विशेष रीतीनं अनंत पद्मनाभालय उपासन करतसले सद्भाविकाक नित्य ही श्रेय पावका आणिची हे विशेष रीतीनं युवसेवा वाहिनीच्यानं एक यूट्यूब चॅनल आणतो लोकांक बशील कडीनची पळो का म्हणत असले एक दृष्टांत आणतो तांका बीचे एक परमात्मालय चरणारविंदांत देवत असले व्रताचे सकाळच्यानं रात्रीपासून देवत असले कार्यक्रमाचे एक प्रसारण त्यांनी केलेले असा तंगील निमित्तानं एक माध्यमानिमित्तानं सर्वही पळोनो कृतार्थ जल्ल्यासाची म्हणत असले भावना हाव लेखता मुखार सुनबीची अशीची परमात्माले सन्निधानान तो देवत असले सर्वही कार्याक हे युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यानं विशेष रीतीनं कार्यप्रचार देतौरो तद्निमित्तानं सर्व लोकांक आमगेले गांवांतुरो ना परगांवांतुरो ना त्यांनी खई उरल्या रिची तांका हाजीचे श्रेय केवल परमात्माले हांगा उपस्थिती ना जाल्यार सुद्दाची खई उपस्थिती उरल्या रिची पळोवच्याक मेळत असले सौभाग्य प्राप्ती जाता असा अशें म्हणत असले श्रेय सुद्दाची युवसेवा वाहिनी मंडळीक सुद्धा मेळता तद्निमित्तानं इतले होडो कार्यक्रमो सर्वही महाजनालय उपस्थितीन देवत असलो कार्यक्रमो अत्यंत क्लुप्त समयाचरी विशेष रीतीनं परमात्मालय अनुग्रहाक ना परमात्मालय वैभवाक कसने रीतीनं उण्यापण घडच्या दिनाशीची सर्वही महाजनानं चंदाईनं कार्यक्रम घडील असा हाजी श्रेय सुद्दाची समस्त महाजनाक प्राप्त जाव का प्रत्येक महाजनान की तंगेल उद्योग व्यवसायांत की कसकीचे कायचे पर्वकालारे परमात्माला की भक्तीनं श्रद्धेनं याचन केले असा तंगेल बी सर्व इष्टार्थ फल सिद्धी परमात्मान कोरून दिव का आणिची हाजी निमित्तानं आमगेले सर्वही महाजनालय कुटुंबांतू उत्तरोत्तर अभिवृद्धी दीर्घकालपर्यंत घडोनो परमात्मालय चरणारविंदांतू नित्य ही श्रद्धा भक्ती शुद्ध ज्ञान वैराग्य दवरंगिनो आमगेले उत्तरोत्तर अभिवृद्धी देवतशीची नित्य ही परमात्मालय स्मरण करतसले सौभाग्य आमका अनंत पद्मनाभ दिवो म्हणून सांगून मी गेले 2 उत्तर समाप्ती करता तस्य श्री कृष्णार्पणमस्तु.